दादा नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपल्या बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव हिंद केसरी अर्जुन. बर, आजचा पैरा कसा झाला? आजचा पैरा आमचं ते पैरा पळता पळता त्या दिवशी आमची काही थोडं गलती नाही येणार, शेमी चिठ्ठी नाही पडली होती म्हणून आम्ही पैरा राहिला होता पळायचं म्हणून पळवलं त्यांच्या संघात. बर, तर तुम्ही आजचे जालना केसरी मैदान झालेलं आहे समजा आपलं विठ्ठल माळ केसरी मैदान, त्याच्यावर तुम्ही काय सांगसाल आता? नाही, गाडी चांगली पळाली. शेमी कडाने निघाली 1 नंबर तासाने आणि फायनल 8 नंबर तास लागलं, 9 नंबर. थोडी गाडी 19-20 मध्ये त्या धूरपट्टी करून राहण्यावर लागली गाडी. आणि आपला जो अर्जुन आहे तो पब्लिक लागल्यावर 100% सेमी काढतो, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं समजा. सिद्ध करून दाखल म्हणजे पब्लिकचाच आहे, दोन्ही धूर पब्लिकलाच पळतो ते. बर, आणि आपला आता फायनल साईड आपला किती नंबर झाला? आता काय निकाल ऐकलं नाही अजून मी, पण झाला असेल 3रा-4था नंबर. 3रा-4था नंबर झाला. लेट उतरलं बाई. आणि आपल्या गाडीचा आजचा ड्रायव्हर कोण होता मग? किशनराव निळकंठ, जे पहिल्यापासून त्याला शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. आणि या गावाचाच आहे ना, राजू आटोळे, ते सगळे आपल्या हातोंच आहे. संजू आटोळे यांचंच वासरू घेतलेलं मी. बर, आणि आपल्या गाडीचा ड्रायव्हर चित्र राहायचं नाही, मी माझ चित्राला बसवण्याचं कारण चित्रे बी होता, पण त्यांच्या गावाचं मैदान असल्यामुळे त्यांना हाणायला दिला आपण. ओके ओके. जुना दुर्गर असल्यामुळं. जुना धुरकरी, त्यांचे शिक्षण त्यांनीच केलेलं सगळं. बरोबर. चालतं दादा, धन्यवाद. आपण आता चित्र ड्रायव्हर संग 2 शब्द बोलून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्हाला काय वाटलं आजच्या मैदानाबद्दल? मैदान काय, आज बैलाला भरपूर दिवसानं गुलाल नव्हता, आज बैलाला गुलाल झाला, आनंद आहे. आनंद झाला तुम्हाला? हो. तुम्ही जो अर्जुन कायम पळवता, तुम्हाला त्याच्याबद्दल काय अभिमान आहे समजा? बैल तर कायम पळतो, पण काही पैऱ्याच्या चुकीमुळं, काही आमच्या चुकीमुळे बैल मार खात होता. पण आज बैलाला पैरा चांगला झाला आणि बैलांना आज सिद्ध करून दाखवलं, मी संपलो नाही, संपणार नाही. अर्जुन हा कधी पण पब्लिकचा किंग म्हणून नावाजलेला आहे. ज्या दिवशी बैलाला कड लागली त्या दिवशी बैलानं सेमी असो किंवा फायनल असो 1 नंबरच केला. आज सेमीलाही बैल 1 नंबर तासावरती होता, सेमी बैलानं सुट्टी काढली. जशी तुमच्या अर्जुनने मुंबई गाजवली, तसं तुम्ही आता आपलं महाराष्ट्र गाजवणार? गाजवल ना, तो 100% गाजवल. तुमचा अर्जुन जो बैल आहे समजा सलग आता 4 वर्षानं पळतोय, याचं कारण तुम्ही काही सांगू शकता का? कारण काय, बैलाची सांभाळणी चांगली आहे, त्यामुळे बैल कायम पळत. कारण की मार्केटला भरपूर बैल आलेले, ते लगेच मार्केटला येते आणि लगेच येऊन जाते. नाही, बैलाची सांभाळणी चांगली आहे, बैलाला पैरही चांगले होतात, त्याच्यामुळं बैलाला काही हे नाही. मराठवाड्यात आपण बैल पळवतोय त्याचा आपला अभिमान आहे ना मग? 100%. 100%. हो. तुम्ही जो अर्जुन जो पळवताय समजा, तुम्हाला कसं वाटतं मग पब्लिकला तो पळवताना? पब्लिकला पळवताना त्याचं ताणच नाही, पब्लिकला काय घाबरत नाही, काय नाही, दाबदुबी नाही, काय नाही, बैल बैलाला घेऊन पळतो. आजपर्यंत तुमच्या अर्जुनच्या मालकाने कोणती कोणती बैल घडवली समजा, जे की आता मार्केटला चालू आहे समजा? भरपूर बैल. आता माझ्या समजा मी जेव्हापासून या शर्यत क्षेत्रात आहे तेव्हापासून तेजा झाला, कन्हैया झाला, डायविड झाला, अर्जुन झाला छोटा, भरपूर बैल झाले त्याच्याकडे. आता सध्या तुम्ही जे मराठवाड्यात मैदान करताय, तुम्हाला त्याच्यामध्ये काही मैदानाची काही कमतरता भासते का? नाही, काही कमजोरता नाही. नाही, आपल्या इकडे जवळच्या जवळ आहे, काही टेन्शन नाही, मैदानही चांगले व्हायला लागले, जास्त काही लांब जायचं काम पडत नाही. आपल्या भागातले मैदान तुम्हाला कसे वाटते मग आता? मैदान काय, आपल्या भागातले जसे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात मैदान होतात तसे आपल्या भागातही मैदान तसंच होतं. आजपर्यंत तुम्ही कधी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पुरस्कार मिळवलाय का समजा? आता बैलानं तर भरपूर महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, पंचम हिंद केसरी तो. नाही, तुम्ही तुम्ही आता एक नावाजलेले ड्रायव्हर आहे समजा, स्वतः मी कोरेगावला हिंद केसरी झालेलो आहे. कुठं? कोरेगावला गेल्या वर्षी हे बंदीच्या अगोदर कोरेगावचं मैदान झालं, त्या मैदानात. बिनजोडला तुम्ही सध्या मार्केट गाजवलेलं आहे, बिनजोडला तुमचा दबदबा आहे, तुम्ही आता काय सांगसाल? बिनजोडला काय बैल आहे आपले पाळणारे, कॅडबरी, बादल, अर्जुन. आज कॅडबरीचा पायरा होता ना? व कॅडबरीचा पायरा आज दुसराच होता, आपला भुंगाच होता. अर्जुनचा जो समजा छोटा वासरू आहे त्याच्या दावणीतला, तो छोटा वासरू होता भुंगा. थोडीशी ते बैल पुढं गटाला थांबले नाही ना, त्याच्यामुळे बैलाला मार लागला, वासराला, बैलाला, त्यामुळे आज बैल क्वार्टर फायनल राहील. ती गाडी क्वार्टर फायनल राहिला. दोन्ही बैल आज वासरू झालं गुलाब, दोन्ही बैल गुलालाच राहील. आपण लास्ट टाइम तुमची बाईट घेतली बघा ओमकारची, तर काय ओमकार बद्दल तुमचं म्हणणं आता? ओमकार काय थोडा पायात आजारी आहे, बैल क्लिअर झाला लवकर मैदानात दिसत. नक्कीच चांगला कमबॅक करेल तुमचा ओमकार. 100%. तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद चित्र ड्रायव्हर. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार.
आम्हाला अशी माहित झालं की तुम्ही अर्जुनचे जुने मालक आहेत. तर तुम्ही अर्जुन कसा घडवला होता? आपण ऋषी सोलारच्या गाडीतून घेतला होता. ऋषी सोलार तर तेव्हा आपण घेतला त्या टायमाला 5-6 महिन्याचा वासरू होता. तर घेतल्याच्या नंतर आपण 5-6 महिन्याने आपण त्याला चालू केलं. तुमच्या चालू अर्जुन बोला बोला बोला. अर्जुन चालू केल्याच्या नंतर मग काय त्याच्या बरोबरच्या वासरात बैल आला नाही. तो आपल्याजवळ माऊली नावाचा एक बैल होता. त्याच्यात मग फेरे टाकल्यानंतर तो शिस्तीला लागला. मग तिथून पुढे आपलं चालूच झाला. मग आम्ही देणगी पावती करू. देणगी पावतीत 1 नंबरच कधी बी आम्ही देणगी पावतीमध्ये. तुमच्या अर्जुन बैलाचे काय काय गुण आहे तुम्हाला काय सांगता? त्याचे गुण भरपूर. म्हणजे आम्ही पहिला फेरा काढला होता. म्हणजे तो 12 महिन्यापासून बैल खेळत होता. तर त्या बैलाला पहिल्याच फेरात त्याने चल म्हणला होता. त्या टायमाला आम्ही म्हणलो होतो बैल सक्सेस आहे. म्हणजे घेतानाच आम्हाला वाटलं होतं हे बैल सक्सेस आहे. आपण हा अर्जुन किती रुपयाला खरेदी केला होता स्टार्टिंगला? स्टार्टिंगला आपण 45,000 रुपये लावलेत त्याला. किती? 45,000 रुपये. 45,000. आता तुम्ही आता हा बैल यांना दिलेला आहे समजा, मग तुम्हाला अभिमान आहे का समजा? आणि अभिमान आहे ना आपल्याला. आपण सहकुशीन दिलता ना त्यांना. असं काही नाही. हा आपण सहकुशीन दिलता. ते आले ते आपल्या घरी. त्याने आपल्याला काही फोन नव्हता केला. ते त्यांचे मनाने झाले बैल दाखवा म्हणे. हा यांचे आजोबा पंजोबा आम्ही म्हणजे आमचे चुलते काकी सगळे म्हणजे तेव्हापासून यांचे आमचं दोस्त नाही. आता तुम्ही जे अर्जुनला खिलाई वगैरे देत होते, जी पाणी करत होते, तशीच पाणी आता ते पण करताय? आमच्यापेक्षा ते करू राहिले आता ज्यादा. जास्त करू लागले? हा ज्यादा करू राहिले. म्हणजे आमच्याकडे एवढं नव्हतं. आम्ही काय त्याला 2 लिटर दूध द्यायचो फक्त. आणि एक टायमाला उंडा होता. बस याच्यानंतर त्याला काही नव्हतं. तेवढीच खुराक राहायची त्याला? तेवढाच खुराक होता फक्त आमच्या. आता त्यांच्याकडे गेला जास्त खुराक वाढली. यांच्याकडे गेल्यापासून ज्यादा खुराक वाढत. तुम्ही यांना जो अर्जुन दिला तर त्यांच्या दावणीचं द्यायचं तुमचं कारण काही सांगता येईल का तुम्हाला? कारण काय आपल्या दावण म्हणजे आपली गुणच आहे. दावण गुणच आहे आपल्याला. आणि आता लोक बी आपण घेतलेले वासर आता लोक बी फील केलेले नाही का? हा सगळे 1 नंबर मध्येच पळते. आजपर्यंत तुमच्याकडे कोणकोणते वासर घडलेली समजा? याच्या आधीच एक अर्जुन घालला होता आपल्याकडे. अर्जुनच होता त्याचं नाव? हा त्याचं मी नाव अर्जुन होतं. अर्जुन टिकली पडत होती त्या टायमाला. ते एक अर्जुन घालला. त्याच्यानंतर एक माऊली घालला होता आपल्याकडं. माऊली बी 5व्या-6व्या नंबर मध्ये खेळत होता. त्याच्या आधीचा जो अर्जुन होता तो तुम्ही कोणाला दिलेला आहे? ते दिला नाही. नाही का? ते घरी ठेवलं नाही. घरी ठेवलेला आहे? हा पंढरी शेडनं मागितला होता. नव्हता दिला त्यांना. त्याने आम्हाला घरी ठेवायचा. आमची चुलती. तो पण टॉपलाच राहायचा? ते बी टॉपला म्हणजे 3 वर्ष लगातार नंबर दिले नाही. टिकली नाही त्याने. त्याच्याच नावाने तुम्ही अर्जुनीचं नाव ठेवलं होतं का? त्याच्या नावाने. आणि तो त्याच्यासारखा दिसत बी होता ना. राईट सेम टू सेम त्याच्यासारखा होता. मग त्या विषयामुळे आम्ही अर्जुनच ठेवला नावी. जसं आता सध्या तुमचा अर्जुन हा महाराष्ट्र गाजवतोय तसा त्यांनी पण गाजवला होता? त्याने मी गाजवला होता. त्याने मी गाजवला होता. पंढरनाथ शेठ फडके प्रत्यक्ष आमच्या गावामध्ये हातून मैदान शंकरपट होता. प्रत्यक्ष गाडी घेऊन आले. ते 17 लाख रुपयाला मागून मी दिला पाहिजे. दिला नव्हता का? हा. किती वर्ष झाली या गोष्टीला? या गोष्टीला जवळजवळ 20 वर्ष झाली असतील. 30 वर्ष? हा 20 वर्ष. 20 वर्ष. हा. धन्यवाद दादा. तुम्ही अर्जुन बद्दल खूप सारी माहिती आम्हाला सांगितली. असे तुमच्याकडे आणखीन 1-2 अर्जुन तयार व्हावे या आमच्या VS Live कडून तुम्हाला अपेक्षा आहे. आता सध्या आपल्या घरी आता एक नवीन खरेदी केली 1 लाख रुपयाला. त्याचं नाव देव आहे. 5-6 फेऱ्याचाच वासरू आहे. अजून 1 महिन्याने ते बी मैदानात उतरणार आहे. नक्कीच आम्ही त्याची मुलाखत घ्यायला तुमच्या घरी येऊ. धन्यवाद. धन्यवाद.